सर्वप्रथम मी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना नमस्कार करतो आणि मी इथे सुरुवात करतो. मी 2005 या बॅचमधला विद्यार्थी आहे. मी हेमंत बेले. माझ्यासोबत आम्ही चौघजण आलेले आहे. एक अमोल झाडे आहे, एक माधुरी दिवटी आहे आणि एक रोशनी पाल म्हणून आहे. फक्त आम्ही 4च विद्यार्थी आलेले आहे. पण जे आमचे शिक्षक होते, जे पाटील सर, हे आज सगळे शिक्षक बघून मला चांगलं वाटत आहे. पण जे आमचे सर आज दिसत नाही आहे आमच्या डोळ्यापुढे, थोडं माझा थोडं हे वेगळंच म्हणजे शब्दच नाही आहे सर या बोलण्याकरता. कारण ते आज आपल्या इथे नसून आज सगळ्यांना सोडून आपले स्वर्गवासी झालेले आहे. मी छोटीशी एक कविता सादर करत आहे. माझी शाळा. जीवनाच्या पुस्तकावर उज्ज्वल भविष्याचे नाव कोरले होते. जीवनाच्या पुस्तकावर उज्ज्वल भविष्याचे नाव कोरले होते. परंतु ही शाळा, ही मित्र सारे आठवणीत उरले होते. हेच मैदान, हेच वर्ग, हीच शाळा, मात्र गुरुजी आता तेच नाही राहिले. दिवसातून 10 वेळा जमतोय या रस्त्याने, दिवसातून 10 वेळा जातोय या रस्त्याने, पण आठवणीत हरून जाईल म्हणून नजरेच्या शाळेने माझ्या एकदाही नाही पाहिले. आठवले मला एकदा बघितले व्याकुळ नजरेने शाळेकडे. आठवणीतील धार माझ्या हृदयात छळल्या गेली. त्या आमच्या आठवणीत उजळीत माझ्या काळजाने केली. खूप पुढे निघून आल्यावर समजले जे मागे राहिले गेले तेच खरं जीवन होते. ज्या शिक्षकाचा धाक, छडीचा मार, माझ्या मस्तीत तो बालिशपणा आणि शालेय जीवन हेच सोन्याहून पिवळं होते आणि मी 2 शब्द संपत टाकतो.